नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो. महत्वाच्या घडामोडी मित्रांनो, सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभ प्रभात मित्रांनो. आज आपण पाहतोय 28 मे चे 12 प्रश्न दररोज सकाळी 6:30 वाजता. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला मित्राला आपल्याला मदत होऊ शकते. ठीक आहे. आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट आपल्याला समजू शकते. कालचा प्रश्न होता, डस्ट लीग व 26 संयुक्त लष्करी सरावाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर होतं 7वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. आजचा पहिला प्रश्न, भारत फोरकास्ट सिस्टीम, ठीक आहे, या हवामान अंदाज प्रणालीचा विकास कोणत्या संस्थेने केला आहे? प्रश्न पुन्हा एकदा, भारत फोरकास्ट सिस्टीम या हवामान अंदाज प्रणालीचा विकास कोणत्या संस्थेने केलेला आहे? तर उत्तर आहे IITM पुणे यांनी केलेला आहे. ठीक आहे. इन डिटेल पाहूया काय आहे. महाराष्ट्र, भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारे देशातील पहिले राज्य. महाराष्ट्र हे भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारे भारतातील पहिले राज्य ठरले. ही प्रणाली भारतीय हवामान विभागाच्या मोसम मिशन मोसम अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. ही पहिली स्वदेशी, भारतातील पहिली स्वदेशी, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, भारत MS पहिली स्वदेशी हाय रेझोल्युशन वेदर फोरकास्टिंग सिस्टीम आहे. या प्रणालीमध्ये 6 किलोमीटर गुणिले 6 किलोमीटर रिझोल्युशनमुळे गाव पातळीपर्यंत अचूक हवामान अंदाज मिळतो. या प्रणालीचा विकास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे यांनी केलेला आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न, नाटोचा 32वा सदस्य देश कोणता आहे? नाटो एक संस्था आहे, लक्षात ठेवा. तिचा 32वा सदस्य देश कोणता आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सध्या स्वीडन हा देश 32वा सदस्य देश बनलेला आहे नाटो या संघटनेचा. डिटेल पाहूया. नाटो परराष्ट्र मंत्री बैठक 2026 ही 21 व 22 मे 2026 हेल्सिंगबर्ग स्वीडन येथे पार पडली. स्वीडन नाटोमध्ये सामील झाल्यानंतर आयोजित झालेली ही त्याची पहिलीच मोठी मंत्रिस्तरीय बैठक होती. या बैठकीचे अध्यक्ष नाटोचे महासचिव मार्क रूट होते. या बैठकीत जुलै 26 मध्ये तुर्की येथील अंकारा येथे होणाऱ्या नाटो समिटची तयारी करण्यात आली. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी झाली असून आता सध्या 32 सदस्य देश आहेत. 32वा सदस्य देश कोण आहे? स्वीडन आहे, हे आपल्याला माहित असावं. नेक्स्ट, तिसरा क्वेश्चन, नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या अरुणाचल प्रदेशाचे वैशिष्ट्य या अभियानाचा एकूण अंदाज खर्च किती कोटी आहे? पाहिला गेलं तर 167 कोटी खर्च आहे. काय आहे बघूया. अरुणाचल प्रदेश है ना, ठीक आहे. स्थापना दिवस, राज्य दर्जा 20 फेब्रुवारी 1987, राजधानी इटानगर, मुख्यमंत्री पेमा खांडू, राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम परनाईक. अरुणाचल प्रदेशला 20 फेब्रुवारी 1987 रोजी भारताचे 24वे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. कितवे? 24वे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न, वर्ल्ड फुटबॉल डे प्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? उत्तर पाहायला गेलं 2024 मध्ये साजरा करण्यात आला. 25 मे रोजी वर्ल्ड फुटबॉल डे साजरा केला जातो. 25 मे 2024 रोजी साजरा करण्यात आला. 26 थीम आहे बी ऍक्टिव्ह अशी होती. 25 मे 1924 रोजी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळली गेली होती. 2024 पासून हा दिवस आपण फुटबॉल डे म्हणून साजरा करतो. या ऐतिहासिक घटनेच्या 100 वर्षाच्या स्मरणार्थ हा दिवस घोषित करण्यात आलेला आहे. ओके, 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे फुटबॉल दिवस आपण साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. पाचवा प्रश्न, मेजर अभिलाषा बराक यांना कोणता UN पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? पाहिला गेलं तर UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे, मेजर अभिलाषा बराक यांना. बघूया, पाहूया आपण काय आहे. ठीक आहे. मेजर अभिलाषा बराक यांना UN पुरस्कार भारतीय सेनेच्या
कॉर्प्स ऑफ सिंगल मधील अधिकारी आहेत. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. ठीक आहे. UN पीस कीपिंग मध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जातो. त्या लेबनान मिशनमध्ये फिमेल, ठीक आहे, एंगेजमेंट टीमच्या कमांडर म्हणून कार्यरत होत्या. हा पुरस्कार 2016 पासून संयुक्त राष्ट्राकडून दिला जात आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 6. ऑपरेशन अंतिम प्रहारानंतर नक्षलमुक्त घोषित झालेला गडचिरोली जिल्हा कोणत्या भारतीय राज्यात आहे? ऑब्विसली महाराष्ट्र राज्यात आहे. 7वा प्रश्न. सिंहस्थ महाकुंभमेळा कोणत्या नदीच्या तीरावर भरतो? प्रश्न 7वा आहे. सिंहस्थ महाकुंभमेळा कोणत्या नदीच्या तीरावर भरतो? पाहायला गेलं तर उत्तर आहे शिप्री नदी किंवा शिप्रा नदीकाठी तो भरतो. लक्षात ठेवा. मग शिप्रा कुठे? मध्य प्रदेशमध्ये आहे. डिटेल पाहूया आपण. सिंहस्थ 2028 मध्ये मध्य प्रदेश सरकारचा गुगल सोबत करार. मध्य प्रदेश सरकारने सिंहस्थ 2028 साठी गुगल क्लाउड इंडिया सोबत सामंजस्य करार केला. AI पॉवर्ड फ्रेमवर्कच्या मदतीने कुंभमेळा अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्याचे उद्दिष्ट आहे. सिंहस्थ महाकुंभ उज्जैन येथे शिप्रा नदीच्या तीरावर आयोजित केला जातो. सिंहस्थ 2028 चा कालावधी लक्षात ठेवा. 27 मार्च ते 27 मे 2028 असा आहे. सिंहस्थ कुंभ हा दर 12 वर्षातून एकदा आयोजित केला जाणारा महत्वाचा धार्मिक मेळा आहे. 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरला जाणार आहे. पुढे 8वा प्रश्न. भारताचे पहिले खाजगी क्षेत्रातील C295 विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे? 8वा प्रश्न आपल्याला माहित पाहिजे. पहिलं खाजगी क्षेत्रातील C295 विमान तर पाहायला गेलं टाटा है ना. कोण? टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने हे सुरू केलेलं आहे. 9वा प्रश्न. INS संघमित्रा कोणत्या कंपनीने तयार केले आहे? INS संघमित्रा कोणत्या कंपनी तयार केले आहे? तर उत्तर आहे GRSE. आपण पूर्ण डिटेल पाहूया. INS संघमित्रा भारतीय नौदलाचे दुसरे GOPV जहाज आहे. जहाज बांधकाम गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअरिंग कलकत्ता यांनी केले. नाव सम्राट अशोकाच्या कन्या संघमित्रा यांच्या नावावरून देण्यात आले. लांबी 113 मीटर, टॉप स्पीड 23 नॉट्स, उपयोग किनारा सुरक्षा, अँटी पायरेसी सर्च अँड रेस्क्यूचं काम करणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 10वा प्रश्न. भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेलेले आहे? ठीक आहे. तर उत्तर आहे श्रीलंका देशाच्या ते दौऱ्यावर गेलेले आहे. भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग दौऱ्याचा देश श्रीलंका, कालावधी 3 दिवस. मुख्य उद्देश आहे भारत श्रीलंका संरक्षण सहकार्य मजबूत करणे. गार्ड ऑफ ऑनर कोलंबो येथील SLAF मुख्यालयात देण्यात आला. सेल्फ म्हणजे पूर्ण श्रीलंका एअरफोर्स. या दौऱ्यामुळे हिंद महासागर क्षेत्रातील संरक्षण संबंध अधिक मजबूत होत आहेत. ठीक आहे. भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग कुठे गेले? श्रीलंका दौऱ्यावरती. 11वा प्रश्न. भारताच्या पहिल्या AI सक्षम फिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला AI सक्षम फिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन पाहायला गेलं तर तमिळनाडूमध्ये ते करण्यात आलेले आहे. कुठे? सॉरी मित्र, तमिळनाडू नाही तर गुजरातमध्ये ते करण्यात आलेलं आहे. कुठे करण्यात आले? गुजरातमध्ये. स्पष्टीकरण. स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने भारतातील पहिली AI सक्षम फिजिटल बँकिंग शाखा गुजरातमध्ये सुरू केली. ही शाखा पारंपरिक बँकिंग आणि AI आधारित डिजिटल तंत्रज्ञानाचा संगम आहे. मुख्य उद्दिष्ट सेल्फ सर्व्हिस किऑस्क, कागद विरहित रोख जमा, पैसे काढण्याची सुविधा, त्वरित UPI क्रेडिट सेवा, शहरी वंचित आणि घटकांसाठी सुलभ बँकिंग सुविधा. कुठे सुरू करण्यात आली आहे? कुठे? गुजरातमध्ये. 12वा प्रश्न. 28 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे जागतिक मासिक पाळी दिन, स्वच्छता दिन हा आपण साजरा करतो. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. नेक्स्ट. आजचा प्रश्न. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सने सुरू केलेल्या नवीन कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे नाव काय आहे?
ऑप्शन नंबर एक रेडिओ मणिपूर, रेडिओ पॅनेल, रेडिओ हायवे पॅनेल की रेडिओ ईशान्य. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असू शकतं? तर मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू. धन्यवाद. थँक यू.